हॅलो, कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे मजेत असाल, मजेतच राहा. चला, आजच्या दिवसाला सुरुवात झाली आणि आजचा व्हिडिओ सकाळी स्टार्ट केला आहे, ते पण झाडांपासून. म्हणजेच जास्त नाही, पण जेवढे आहे ना माझ्याकडे झाडं, तर तेवढ्यांना मी रोज सकाळी उठल्या उठल्या पाणी घालत असते. कारण सध्या तरी 2 दिवसापासून ऊन खूप पडतं आहे ना, तर झाडांचं पाणी आहे ना, ते कमी होत आहे. म्हणून त्यांना वेळोवेळी पाणी घालणं महत्त्वाचं आहे. जेवढे आहे ना, तेवढे मी जपत असते. चला, गार्गी झोपलीच होती, तुम्ही पाहू शकता. आणि आज आहे ना मेन काम करायचं होतं आणि ते पण कंटाळवाणे काम आहे, ते म्हणजे डेकोरेशन. गेल्या 4-5 दिवसापासून आहे ना असंच डेकोरेशन जे होतं गणपतीचं ते पडूनच होतं. त्याला काही मुहूर्त लागत नव्हता काढायचा. म्हटलं चला आज फायनली गणपती बाप्पाचं जे डेकोरेशन होतं ना, तर ते आज मला सगळं काढून घ्यायचं होतं. आणि आपलं जे देवघर होतं ते इथं होतं आधी, जिथं आता महादेवाचं तुम्हाला जे प्रेम आहे ते दिसत असेल, तिथं आपलं देवघर आहे. प्रत्येकालाच माहिती आहे, जे जे आपले व्हिडिओज बघतात त्यांना. पण ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते. आणि आता देवघर जे आहे ना, ते त्याच्या जागेवरती परत येण्यासाठी तयार झालेलं आहे. आणि भरपूर दिवसच झाले आता, गणपती बाप्पा उठून भरपूरच दिवस झाले. पण माझंही काही जमत नव्हतं, कारण थोडा प्रॉब्लेम आलेला होता. आणि माझ्याशिवाय हे कोण करू शकतं. मिस्टरांना घरातले कामं एवढे जमत नाही आणि ते ह्या गोष्टींमध्ये एवढा इंटरेस्ट घेत नाही. म्हटलं चला असो, 4-5 दिवस झाले फायनली. आणि आज मस्त छान असा मुहूर्त निघाला. सगळं व्यवस्थित आवरून घेतलं, माळ वगैरे, फुलं आणि पाट, सगळ्या ज्या गोष्टी होत्या ना सगळ्या भरून घेतल्या. आणि आदल्याच दिवशी ना मी म्हणजेच ज्या दिवशी गणपती बाप्पा उठले ना, त्या दिवशी माझं सगळं व्यवस्थित होतं. त्या दिवशी मी काहीही आवरलं नव्हतं, कारण बाप्पा ज्या दिवशी उठतात ना त्या दिवशी आवरायचं नसतं. सो दुसऱ्या दिवशी आणि बाप्पा गेले त्या दिवशी फुलं वगैरे सगळे त्यांच्यासोबतच जाऊ दिले होते आम्ही. मग पूजेचा जेवढा एक्स्ट्राचा सुपारी वगैरे जो सामान असतो ना, तो पण त्याच दिवशी जाऊ दिला बाप्पांसोबत. आणि जे राहिलेलं उर्वरित आपलं घरातले सामान होतं ना, तो होता. तसं ताट वगैरे वॉश करायचं राहिलं आहे, काही समई, अशा भरपूर साऱ्या गोष्टी. आणि हो, मी मागच्या एका व्हिडिओमध्ये बोललीच तुम्हाला डेकोरेशनचं कसं केलं, काय केलं. तरी परत आहे ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की जे हे आहे ना, तर हा होता आमचा टी व्हीचा बॉक्स होता. सो एक टी व्हीचा बॉक्स होता आणि एक दुसरा बॉक्स पडलेला होता, असे 2 बॉक्स होते. तर माझ्याकडे ना असं म्हणजे आयत्या वेळेस करायला घेतलेलं होतं. त्या दिवशी बाप्पा बसणार होते ना, त्या दिवशी रात्री 12ला मी हे डेकोरेशन करायला घेतलं होतं महादेवाचं. तर अचानक माझ्या डोक्यात थीम आली आणि मी ते कट करायला घेतलं. पण अक्षरशः म्हणजे सामान जेवढा पाहिजे तेवढा पुरेसा नव्हता. आणि रात्री विचार केला आणि अक्षरशः माझे ना रात्रीचे म्हणजे 12 ते 4:30 ह्या दरम्यान आहे ना एवढा वेळ मला तो बनवायला लागला, फक्त कलरिंग वगैरेचं वेगळंच कट करायला. आणि खरंच खूप म्हणजे खूप मी असं म्हणू शकते की हार्ड वर्क होता, एक प्रकारे माझ्यासाठी चॅलेंज होता तो. कारण महादेवाचं जे आहे आधी स्केच केलं मी बॉक्सच्या याच्यावरती, आणि ते स्केच करून मग त्याला कट केलं. सो त्याला कट करायलाच मला अर्धा तास लागला, कारण व्यवस्थित प्रॉपर कट करायचं होतं. कटर नव्हतं माझ्याकडे, सो मी चाकूने त्याला प्रॉपर कसं तरी कट केलं. खूप म्हणजे खूपच मी विचार करू शकत नाही तुम्ही, एवढं मला त्याला मेहनत लागली. मी खरं सांगते, मेहनतीचंच काम होतं ते माझं. आधी मी महादेवाचा स्केच काढला, मग त्याला कट केलं छान चाकूच्या साह्याने, कटर नसल्यामुळे. आणि मग नंतर दुसऱ्या दिवशीनं कलर केला. आणि जो सर्कल होता ना त्याला आहे ना आधी जे आपले टिश्यू पेपर असतात ना त्याला फेमिकॉलने लावलं आणि मग त्याच्यावरती व्हाईट कलर केला. सो कलर वगैरे आम्ही ना बाप्पा ज्या दिवशी आले ना त्या दिवशी सकाळीच केलं होतं त्यांना कलर. आणि ही दुसऱ्या दिवशी म्हणजे आमचे बाप्पा 5:30ला बसते होते संध्याकाळी, कारण आम्हाला पूर्ण सकाळी पण आमचं डेकोरेशनमध्येच गेली होती. सो दिसायला अगदी सिम्पल आणि एकदम छान होतं ते दिसण्यासाठी, पण खूप सिम्पल होतं. बट त्याला मेहनत खूप लागली. आणि हे जे मागचं पडदा वगैरे आहे ना, हा पडदा नसून एक कापड होता. तर मी हा मीटरवरती आणला होता, काहीतरी साधारण 3.5 मीटरचा घेऊन आली होती मी हा कापड. आणि मला काहीतरी 40 रुपये मीटर मिळाला होता तो. लाईटिंग वगैरे लावली होती, LEDचं प्रॉपर ती चिपकलेली नव्हती, तर ती निघत होती परत. आणि बऱ्याच खिडे लावायला लागले होते 1-2. तसं तर इथे ना खिडे लावायला एकदम इझी होतं, बट मला लावायचे नव्हते. पण नंतर आहे ना जे आपला कर्टन होता ना, हा जो कापड, तर तो व्यवस्थित राहत नव्हता, त्याच्यामुळे खिडे लावावेच लागले आम्हाला. आणि तो जो बॉक्स होता म्हणजे ते महादेवाचं जे बनवलेली थीम होती ना, तर ते खूप हॅवी होती. कारण टी व्हीचा जो बॉक्स होता ना, तर तो तुम्हाला तर माहिती आहे ऑनलाईन बॉक्स किती जाड मिळतात, तर तो खूप
हेवी होता, खूप जाड होता, तो ना चिपकत नव्हता डबल साईडने वगैरे, तर आम्हाला खिडेच टोकावे लागले नंतर. परत परत ते पडून येत होतं. सो अशा प्रकारे हे छान असं मस्त आपलं डेकोरेशन झालेलं होतं. आणि जेवढा उत्साह आहे ना डेकोरेशन करायला होतो, किंवा बड्डेज पार्टीज वगैरे, किंवा असं सणासुदीला संक्रांत असलं, किंवा अशा प्रत्येक गोष्ट जेवढं आपल्याला आहे ना सजवायला आवडतं, तर तेवढं ते काढायला अजिबात आवडत नाही. माझ्या बाबतीत तर तसंच असतं. मला आहे ना जेवढं ते डेकोर करायला आवडतं ना, तर तेवढंच मला कंटाळवाणी काम वाटतं की ते डेकोरेशन काढणं. म्हणजेच आपण आहे ना एका टायमाला मला उत्साह होतो की नाही डेकोर करायला खूप आवडतं, पण जेव्हा आपण त्याला काढायला घेतो ना तर त्यावेळेस अजिबातच आवडत नाही. ते एकदम कंटाळवाणी काम वाटतं मला. कपूर लावल्यामुळे ना 10 दिवस तर संपूर्ण जो TV युनिट होता ना तर ते पूर्ण काळं झालेलं होतं. म्हणजे अक्षरशः ना ते कपूर लावल्यानंतर आहे ना असे थोडे जास्त प्रमाणात कपूर जर जाळलं ना तर थोडे काळे काळे असे धूप जे असते त्यांची वाफ जी असते ना तर ती उडत असते. सो त्यामुळे ना हे जे युनिट होतं ना तर तिथं ना सगळं ते लागलेलं होतं. असे थोडे म्हणजे काळसरपणा पण दिसत होता आणि जाडं पण भरपूर येऊन गेलं होतं कपूरमुळे. सो त्याच्यामुळे ना मग म्हटलं चला लगे हात आता क्लीन करायला घेतलं, डेकोरेशन काढायला घेतलं. म्हणजे मग ही सगळी साफसफाईच करून घ्यावी, कारण ही जी जागा आहे ना तर इथं माझं देवघर असतं आणि हे स्पेशली इकडचा जो भाग आहे तर तो देवघरासाठी असतो. सो त्यासाठीच मी पूर्ण क्लीन करून घेते, म्हणजे जेणेकरून ना जाळं वगैरे आणि जे एक्स्ट्राचं म्हणजे जो सामान आहे ना तो सगळाच तिथून काढून घेतला आणि साईडला ठेवून दिला. आणि एवढे 10 दिवस पूजा वगैरे झाली ना तर मग आपलं तेल, अगरबत्ती, धूप वगैरे हा जो सामान होता ना तर तो मागे पुढे पण झाला होता. आणि बराचसा जो म्हणजे जसं की समई, दिवे असे जे गोष्टी होत्या ना त्या पण थोड्या मागे पुढे झाल्या होत्या आणि तिथं पण खूप घाण झाली होती. सो ते सगळं क्लीन केलं. आणि देवघर जे आहे ना ते आज त्याच्या जागेवरती जाणार होतं, म्हणून देवघर देखील ना छान स्वच्छ धुवून घेतलं. सगळे देव वगैरे छान धुवून घेतले, कारण 10 दिवस जे देवघर आहे ना ते आपलं फ्रीजवरतीच होतं किचनमध्ये. सो दुसरीकडे मला तिला ठेवायला जागा नव्हती. गार्गेची भरपूर अशी बडबड चालू होती, कारण ती उठली होती आणि ती उठल्यानंतर ना काहीच काम होत नाही, म्हणून मी आधीच पटक्यात ती झोपली होती ना त्यावेळेस काम करायला घेतलं. पण तरी ती ना अर्ध्यातच उठली आणि तिचं इथं चालू होतं की याला आम्ही असं केलं तसं केलं आणि ती थोडी माहिती देत होती. सो इथं मी मुद्दामच आवाज बंद ठेवलेला होता. कसं असतं मग एकदाचं जर व्हॉइस ओव्हर करायला घेतलं ना तर पूर्ण व्हॉइस ओव्हरच केलेलं मला आवडतं, नाहीतर मग मध्येच असं थोडं लिंक तुटते. चला असो. त्यानंतर आहे ना हे जे होतं ना तर ते आम्ही आता सध्या तरी ठेवून दिलं. आणि इथं आहे ना माझे जे आधी देवघर वगैरे इथंच होतं. सो त्याचे जे खिडे होते ना तर ते मी काढून घेतले होते डेकोरेशनसाठी. सो आत्ता परत ते मला लावावं लागले आणि ते लावून घेतले मी. काही नाही जास्त छोटे छोटे काही एवढं दिसत नाही, पण खिडे ठोकायला मला ते काही योग्य वाटत नाही. मी क्लिप्स लावले होते अगोदर, पण त्या आहे ना देवघरात आहे ना जरा जास्त देव झाल्यामुळे वजनामुळे ना ते थोडं खाली वाकत होतं, म्हणून म्हटलं चला हा बेस्ट ऑप्शन आहे आपला. आणि जसं मी गणपती बाप्पाचं डेकोरेशन केलं होतं, घंटी वगैरे लावल्या होत्या ना तर थोडं इथं मी तसंच ह्यावेळेस आहे ना देवघराचं मेकओव्हरच करून घेतला असं तरी म्हणता येईल, कारण थोडं वेगळं लुक द्यावं म्हटलं. म्हणून आहे ना जी LED पडलेली होती ना तर ती देखील मी इथे लावायचा प्रयत्न केला, पण ती एवढी काही छान दिसत नव्हती माझ्या मते तरी. पाहू जेवढे दिवस राहील ना तेवढे दिवस. नेक्स्ट टाईम जेव्हा मला देवघर वॉश करावं लागेल ना त्यावेळेस मी नक्कीच काढून ठेवणार आहे तिला, कारण मला तर एवढं पाहिजे तेवढं आवडत नाही आहे. तुम्हाला कसं वाटलं देवघरचा नवीन लुक मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर मग आपण असंच ठेवू. पण मला थोडं आहे ना म्हणजे घंटी वगैरेचं ठीक आहे ते छान दिसत आहे, बट लाईटिंगचा थोडा प्रॉब्लेम वाटतं मला, तो एवढं काही उठून दिसत नाही आहे. सो मस्त छान पूजा पण करून घेतली मी, सकाळचाच वेळ होता आणि असं आपल्या देवघराचा नवीन लुक दिसतोय. कसं वाटलं तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा. चला त्यानंतर वळूया आपल्या किचनकडे. आणि किचनकडे आल्यानंतर पहिलं काम असतं सकाळी सकाळी स्वयंपाकाचं. आणि फायनली आज आहे ना कारल्यांचा मुहूर्त निघाला. म्हणजेच बरेच दिवस झाले होते कारले जे आहे ना ते पडून राहिले होते. आणि असं असतं जेव्हा मी आणत नाही ना तेव्हा सगळ्यांना खायचं असतं, आणि जेव्हा आणलेलं असतं ना ते तेव्हा कोणी ढुंकून खात नाही. ही गोष्ट माझ्यासोबत नेहमी होते. आणि म्हटलं चला कारल्यांना ना कापून घेतलं छान आणि त्याच्यात त्यांना मीठ लावून ठेवलं, म्हणजे जेणेकरून ना त्याचं जो कडूपणा असतो ना तो थोडा कमी होऊन जातो. आणि आपली जी भाजी असते ना तर ती जरा चांगलीच लागते खायला, जास्त कडू पण लागत नाही. सो ते मुरता तोपर्यंत इकडे कणिक पण भिजून घेतली आणि मग भाजी करायला घेतली. सिंपल प्रकार होता कारल्याच्या भाजीचा. या अगोदर पण आहे ना मी भरपूर वेळेस तुमच्यासोबत कारल्याची भाजी अशा प्रकारे शेअर केलेली आहे, सो तुम्हाला माहिती असेलच. आणि खानदेशाकडे असं साधे सिंपलच भाज्या बनत असतात. चला
त्यानंतर आहे ना सांगायचं एक मेन असं होतं की ब्लॉग्स जे आहेत ना ते मागे पुढे होत आहेत. सो कारण आहे ना व्हॉईस ओव्हर करायला खूप जास्त प्रमाणात प्रॉब्लेम येतो आहे. खूप कानेकोपरे अशी मला शोधावे लागतात जेणेकरून तुम्हाला आजूबाजूचा आवाज येऊ नाही त्यासाठी. पण आता सध्या काय करता, तर त्यामुळे ना व्हिडिओ लेट येत जातील, पण थोडेफार तुमच्या कामाचीच येत जातील. चला असो. त्यानंतर पाहू शकता तुम्ही जे एक्स्ट्राचं कारल्यांचं जे पाणी होतं ना तर ते काढून घेतलं मी. हे तुम्ही जशा तसं पण राहू देऊ शकता, पण मला तशी नाही आवडत. म्हणजे ते काढले ना पाणी ते थोडं बरे लागतं. सो ते जरी राहू दिलं ना त्याच्यातलं पाणी तर ते पण पौष्टिकच असतं, चांगलंच असतं. कोणी कोणी ते त्याचंच म्हणजे तेच पाणी पितं ज्यूस म्हणून कारल्याचा. चला असो. त्यानंतर मस्त पटक्यात आहे ना गरम गरम पोळ्या टाकून घेतल्या, भाजी होती आणि रात्री ना भेंडीची भाजी केली होती. तर भेंडीची भाजी जी आहे ना ती थोडी उरलेली होती. सो मी इथं जेवायला बसले, कारल्यांची भाजी घेतली, भेंडीची भाजी घेतली आणि पोळी. असं होतं आमचं दुपारच्या मेनू. आणि दुपारच्या वेळेस काही नाही, आपले हलके फुलके कामं असतात, झाडू मारणं वगैरे, आणि बस दुपारच्या वेळेस आरामाचा वेळ असतो सगळ्यांचाच, म्हणून मी काही शूट करत नाही. आणि हे ना रात्रीचं 1-2 क्लिप घेतली होती. रात्री वडापाव केले होते छान गरम गरम, ते खाल्ले. आणि त्यानंतर आम्ही थोडं आहे ना वॉकला गेलो आणि असं विचार केला की आजपासून वॉकला जावं. आणि आता सलग आम्ही 2 ते 3 दिवसापासून आहे ना वॉकला जातो आहे. सो असं आम्ही दोघीजण थोडं निघालो जेवणानंतर. टाईम होता 9:30-10चा. 9:30-10पर्यंत आमचं सगळं आवरलं गेलं होतं, भांडे जेवण वगैरे. आणि थोडं एक राऊंड मारून आलो. येता आहे ना, कारण की मी थोडं आईस्क्रीम सांगितली होती तर तिला घरी आल्या आल्या आईस्क्रीम दिले आधी. तिला फार आवडते. आणि त्यानंतर आम्ही थोडा पिक्चर वगैरे पाहिला. आणि असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.